एका शब्दाने संपूर्ण इंटरनेट पेटलंय. कॉकरोच. हो, तरुणांना, इंटरनेटवर आवाज उठवणाऱ्यांना, मीम्स बनवणाऱ्यांना जेव्हा कॉकरोच म्हटलं गेलं तेव्हा त्यांनी स्वतःचं पॉलिटिकल पार्टी बनवली. सगळं सुरू झालं एका व्हायरल पॉलिटिकल स्टेटमेंट पासून. सोशल मीडियावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी जेनझीला युजलेस ऑनलाईन पॅरासाइट्स कॉकरोचेस म्हणायला सुरुवात केली. म्हणजे ही जनरेशन फक्त मीम्स बनवते, काम करत नाही, फक्त कंप्लेंट्स करते असा नॅरेटिव्ह तयार झाला. पण जेनझीने काय केलं माहिती आहे? इन्सल्टला आयडेंटिटी बनवलं आणि तिथून जन्म झाला कॉकरोच जनता पार्टीचा. देशाच्या न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येक शब्द अत्यंत जबाबदारीने अपेक्षित असतो. कारण अशा पदावरची व्यक्ती ही फक्त एक विचारसरणीची नसते, तर संपूर्ण देशाच्या संविधानिक मूल्यांची प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे बेरोजगार तरुण, सोशल मीडियावर आवाज उठवणारे नागरिक किंवा एखाद्या पिढीची तुलना कॉकरोच सारख्या शब्दांशी करणं योग्य आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. टीका असू शकते, मतभेद असू शकतात, पण भाषेतील संवेदनशीलता आणि सन्मान टिकणं तितकंच महत्वाचं असतं. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एक कटिंग मराठीला आता सबस्क्राईब करा.